नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत। ईदे मिलादच्या बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर सुप्रिया सुळेंच्या बॅनर समोरच अजितदादांचे बॅनर झळकलेत। तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकलेत। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे। लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते। ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते। कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे। त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष। हे इलेक्शनचे चालत असतं। या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात। कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात। बॅनर झळकणारच, कारण ही भावना बारामतीकरांची आहे। बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी ऑड फाईट होती। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्यामध्ये बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांची भावना त्यांनी बॅनरवर जर व्यक्त केली तर मला वाटतं काय कुणाला त्यामध्ये आपत्ती असण्याचं कारण नाही। ठाकरे गटाच्या एका नेत्यानं श्रीगोंद्यात उमेदवार जाहीर केला। अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य करत शरद पवारांनी टीका केली आहे। संजय राऊतांकडून काही दिवसांआधी श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आणि त्यानंतर पवारांनी हे वक्तव्य केलं। तर पवारांच्या वक्तव्यानंतर मात्र राऊतांनी कुठलीही उमेदवारी जाहीर केली नसून कामाला लागण्याच्या सूचना केल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये। संजय राऊतांवर शरद पवारांनी नाव न घेता टीका केलेली आहे। उमेदवारी नाही तर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असं वक्तव्य संजय राऊत यांनी यावर केलेलं आहे। तर पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती आहे असं वक्तव्य देखील संजय राऊत करतायत। या श्रीगोंद्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल। लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलं। माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात फुलं आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत, परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। मी आखलेला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे असं अजित पवारांनी म्हटले। अजित पवारांनी मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांना चांगलंच खडसावलेलं आहे। उमेश पाटलांनी दादांच्या दौऱ्याआधी मोहोळ बंदची हाक दिलेली। उमेश पाटलांनी मोहोळ बचाव संघर्ष समितीतर्फे ही बंदची हाक दिलेली। तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला, अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। पंतप्रधानांचा कार्यक्रम 27 तारखेला पुण्याला होता, एसपी कॉलेजला सभा आहे, ती आता 26ला झाली। पंतप्रधानांचा 26ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे, शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावे लागतं।
परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळे झालं. ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? आम्ही दादांचा दौरा रद्द केला नव्हता, उमेश पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. दादांचा दौरा रद्द करायला मी एवढा मोठा नेता नाही, असंही उमेश पाटील म्हणाले. दादा ऐकले असते तर मी या आमदाराची उमेदवारीच रद्द केली असती. अजित पवारांच्या दौऱ्यावर बोलताना उमेश पाटलांचं वक्तव्य. आम्ही दादांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेलंच नव्हतं. या मोहोळ तालुक्याच्या आंदरकरांनी त्यांना असं सांगितलं की उमेश पाटलांनी दादांचा दौरा रद्द करायला लावला. मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाहीये की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल. आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती. मोहोळमध्ये अजित पवारांसमोर राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली. विरोधकांबरोबर संधान साधून माझ्या विरोधात खालच्या पातळीच्या भाषेचा वापर. आमदार यशवंत मानेंकडून अजित पवारांकडे उमेश पाटलांची तक्रार करण्यात आली. तर बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांना हा इशारा दिला. राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला पक्ष जागा दाखवेल, सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांना इशारा दिलाय. नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे. या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे. म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजन पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. खालच्या पातळीत भाषा वापरली जाते. ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, एवढंच विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून 14 ते 18 सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय. पक्ष शिस्तीत चालेल, पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मालकांना लक्ष करत, यशवंत मानेला लक्ष करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल. तर आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाट्यासारखा थैथयाट केला असता, असं मनोज जरांगे म्हणतात. वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंनी टीका केली. हाके ओबीसींसाठी लढत नाहीत, ही भुजबळांची नाटक कंपनी आहे, असंही जरांगेंनी म्हटलंय. तर जरांगे एकनाथ शिंदेंचा तमाशा आहे का, लक्ष्मण हाकेंनी हा सवाल विचारलाय. जरांगे फक्त सोंगाड्याचं काम करतात, असा आरोप हाकेंनी केलाय. हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाच आहे. माया ओबीसीला त्रास माया बघ. आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाट्य कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू. मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं. तर कोण काहीही बोलेल त्याला आपण काय उत्तर देणार? मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काय बोलेल कोण, त्याला काय आता आपण उत्तर देणार? मी त्यांना नाही काही उत्तर देऊ शकत ना. कोणा काही आरोप करतात ते जरांगे पण प्रत्येक कोणा आरोप करतात. मागे म्हणजे हे विरोधी पक्षाचे नेते मिटिंगला का नाही गेले, त्यांना रोग भरला का? आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय? हे असं काही बोलतात, त्याच्यावर मी काय कोणाला काही कॉमेंट करू इच्छित नाही. तर जालन्याच्या वडीगोद्रीत ओबीसी आंदोलन स्थळी पुन्हा घोषणाबाजी झाली. हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमनेसामने आले. भर पावसात ओबीसी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. घोषणाबाजी करणाऱ्या जरांगे समर्थकांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्त्यांची आहे. तर वडीगोद्रीत पोलीस बंदोबस्तात आता अधिकच वाढ करण्यात आली आहे.
आणि आता बातमी आहे विधानसभेच्या जागांसंदर्भातली। महायुतीमध्ये शिंदे गटाच्या 2 जागांवर भाजपनं दावा सांगितलाय। रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका इच्छुक आहेत। भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी कार्यकर्त्यांसह फडणवीसांची भेट घेतली। रवींद्र वायकर खासदार झाल्यावर उज्ज्वला मोडकांनी विधानसभेच्या जागेवर दावा सांगितला, तर मुर्जी पटेलांना अंधेरी पूर्व मधून कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले। मुर्जी पटेलांना ग्रीन सिग्नल अशी पोस्ट कार्यकर्त्यांनी केली। कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोषही साजरा करण्यात आला, तर अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आमदार आहेत। शिंदे गटाच्या 2 जागांवर भाजपचा दावा। जोगेश्वरी पूर्वमधून भाजपच्या उज्ज्वला मोडक या इच्छुक आहेत, तर मुर्जी पटेलांना अंधेरी पूर्वमधून कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले। भाजपने खूप चांगलं काम केलं होतं लोकसभेला, म्हणजे कोणालाही बोट दाखवण्याचं मला म्हणजे मी दाखवलेलं नाही आहे। आणि जो त्यांनी दावा केला आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य आहे। त्यामुळे मी कधीच दावा केलेला नाही, तेव्हाही केलेला नाही आणि आताही करत नाही आहे। जो वरिष्ठ निर्णय देतील, भाजपानं दिलं तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणं हे माझं कर्तव्य असेल। आमच्या ना शिवसेनेला मिळालं वरून जे काही निर्णय होईल ते शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणं हे माझं कर्तव्य आहे। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीत रस्सीखेच। शिंदे गट आणि भाजपचा वडगाव शेरी मतदारसंघावर दावा। वडगाव शेरीत अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत। शिरी मतदारसंघामध्ये काही नगरसेवक, काही वरिष्ठ पदाधिकारी बी आमच्या संपर्कात आहेत, त्यांचाही लवकरात लवकर प्रवेश हा शिवसेना पक्षामध्ये होणार आहे। म्हणून तुम्ही वडगाव शिरी मागितली का? वडगाव शिरीमध्ये हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे। तिथे शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि वडगाव शिरी हा आमचा तसा बालेकिल्ला शिवसेना पक्षाने वडगाव शिरी बी त्यासाठी दावा केलेला आहे। पुणे शहरामध्ये आणि वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी राजकीय आणि सामाजिक काम करत असतो। यातून वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत। वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक विस्तारित कुटुंब असल्यासारखंच वाटतंय। वडगाव शिरीचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे अशी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची देखील मागणी आहे, त्यांचं म्हणणं आहे, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो।